नमस्कार, मी अलका. मुरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी एक वेगळीच रेसिपी करते. मी करते पॉवर पॅक प्रोटीन रिच इडली. बघूया कशी करायची ती. आणि प्रथम आपण काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार त्याला, काय काय लागणार आहे त्याला, ते आपण प्रथम बघूया. प्रोटीन रिच म्हणजे इथे प्रोटीन भरपूर असलेले सगळे इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले आहेत. नॉर्मल इडली नाही आहे, स्पेशल इडली आहे. बघा मी काय काय घेतले. इथे मी घेतलेत हरभरे, पिवळे किंवा काळे कुठलेही घेऊ शकता. 3-4 तास पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे. नंतर कुकरमध्ये चांगले वाफवून घ्यायचे. हे हरभरे. नंतर लागणारे आपल्याला सोजी रवा किंवा इथे तुम्ही इडली रवा पण घेऊ शकता, तो घेतला मी. नंतर आपल्याला सगळ्या व्हेजिटेबल्स लागणार आहे. मग लागणार आहे आपल्याला फ्लावर लागणार आहे. मग लागणार आहे आपल्याला कॅप्सिकम लागणार आहे, वाटाणा लागणार आहे, नंतर टोफू लागणार आहे, गाजर लागणार आहे आणि फरसबी लागणार आहे. छोटे 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 बारीक तुकडे आपल्याला लागणार आहे. नंतर आपल्याला मसाल्यामध्ये काय काय लागणार आहे ते बघूया. लसूण आलं लागणार आहे, मिरची, नंतर लागणार आहे पुदिना, नंतर कोथिंबीर लागणार आहे, साखर, मिरे, अख्खे मिरे घेतलेत मी, थोडासा सोडा लागणार आहे आणि दही लागणार आहे. इडली म्हटलं म्हणजे आपण एकतर डाळ तांदूळ भिजवून त्याला फर्मेंट करून अशा प्रोसेसने करतो किंवा इन्स्टंट इडली पण करतो. इथे मी दोन्ही प्रकार दाखवणार आहे. इथे मी सध्या करते इन्स्टंट इडली, पण तुम्ही फर्मेंट करूनही करू शकता. चला तर बघूया कसं करायचं ते. हे बघा, हे मी शिजवून घेतले. आधी सांगितल्याप्रमाणे 4 तास भिजवून कुकरमधनं चांगले मऊ शिजवून घेतले. आता हे मिक्सरमध्ये घालायचे. चणे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेले आहेत. आता आलं आणि लसूण आणि मिरची हे सगळं टाकून, हे बघा हरभरा, मिरची, आलं, लसूण टाकलं आहे. आता मी हा रवा टाकते आपण घेतलेला. हे मिक्सरमध्ये सगळं टाकून जाडसर दळून घ्यायचं आहे. फारसं पाणी दही काहीही टाकायचं नाही. जाडसर दळून घ्यायचं आणि पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. हे बघा हरभरे, मिरची, आलं, लसूण जाडसर क्रश करून झालं आहे. आता त्याच्यामध्ये हे दही आहे ते टाकायचं आहे, कोथिंबीर, पुदिना, साखर थोडीशी, मीठ चवीप्रमाणे, मिरे अख्खे टाकायचे आहेत. हे बघा हे सगळं टाकून आता हे दही टाकलेलं मिक्स करून झाकण घालून ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं. बघा सगळं घातलं, छान मिक्स झालं आहे. आता हे झाकण घालून बाजूला ठेवते. इथे या सगळ्या भाज्या मी वापरणार आहे. 3 प्रकारे करू शकता. मी या भाज्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घातलेल्या आहेत बारीक चिरून. या कुकरमध्ये 1 शिटी घालून मी त्याच्यात वापर करणार आहे. तुम्ही म्हणजे पाण्यामध्ये उकळून त्याचाही वापर करू शकता किंवा कच्च्याही घालू शकता. आमच्याकडे कच्च्या नाही आवडत म्हणून मी वाफवून घेणार आहे. तर या सगळ्या भाज्या वाफवून घेते आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करून पुढे इडली कशी करायची आहे ते बघायचं आहे. हे बघा भाज्या सगळ्या वाफवून घेतल्या आहेत त्या, आणि हा टोफू बारीक वाफवलेला नाही आहे, बारीक चिरून घेतला. ह्या भाज्या आणि टोफू ह्याच्यात मिक्स करायचं आहे आणि मग थोडासा सोडा घालायला लागेल आपल्याला, अर्धा चमचा, कारण इन्स्टंट करतो आहे आपण. त्याच्यावरती थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आणि इडली पात्रामधनं इडल्या काढायच्या. हे आता टोफू घालून घेते. त्याच्यात तुम्ही पनीर पण घालू शकता. मी टोफू घातला आहे, पण तुम्ही पनीर घालू शकता. या भाज्या सगळ्या घालायच्या आहेत. मिक्स करून मग वाटलं का पाणी घालायचं, पण बहुतेक नाही लागणार. मिक्स करून घेते. हे काय सोडा टाकला आहे अर्धा चमचा. त्याच्यावर थोडं फर्मेंट व्हायला पाणी टाकते. थोडं पाणी लागेल असं वाटतंय. आता मिक्स करून इडली पात्रामध्ये शिफ्ट करते. झालेले वाटत आहेत. झाले आहेत. आता सर्विंग ह्याच्यात काढून घेते डिशमधनं. हे बघा सगळ्या इडल्या झाल्या आहेत काढून, डिमोल्ड केल्या आहेत. बघा
कशा दिसत आहेत कलरफुल, ह्याच्यात पांढरा रंग नाही येणार कारण ती हरभऱ्याच्या इडल्या आहेत आणि भरपूर व्हेजिटेबल्स आहेत. दाखवते आता तुम्हाला कशी काय वाटतंय ती. झाली आहे ती. हे बघा, सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत ह्याच्यामध्ये. हे बघा, प्रोटीननी भरपूर अशा व्हेजिटेबल इडल्या तयार आहेत. बघा कशा दिसत आहेत, एकदम स्पॉन्जी झाल्या. आणखीन प्रोटीन असल्यामुळे भरपूर हेल्दी आहेत. आता ही जी रेसिपी मी दाखवली आपल्याला, ती नक्की करून बघा. वेगळी व्हेरायटी आहे कारण ह्याच्यामध्ये डाळ तांदूळ नेहमी आपण वापरतो आणि त्याच्यापासून इडल्या करतो, पण हा वेगळा प्रकार केला आहे. हरभरे वापरले त्याच्यामध्ये, दुसरं काही वापरलं नाही. भरपूर प्रकारच्या भाज्या आहेत, टोफू आहे, पनीर घालू शकता तुम्ही. आणखीन तुम्हाला जर जास्त तास ठेवायचं असेल, फर्मेंट करायचं असेल, नेहमी ओरिजिनल इडली आपण करतो तसं केलं तरी चालेल. हे मी इन्स्टंट सोडा थोडासा टाकून त्या मी बेक केलं आहे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि हेल्दी आहे आणि पोटभरीची आहे सगळ्या व्हेजिटेबल्स असल्यामुळे. नक्कीच आवडेल लोकांना. तर नक्की करून बघा. कशी काय वाटली रेसिपी नक्की कळवा, त्याचा अभिप्राय कळवा आणि अशाच माझ्या चॅनलला फॉलो करत जा आणि थँक्यू, धन्यवाद.